सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे सृष्टी चौधरी यांचं अ शिमला अफेअर हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे शिमल्याच्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक रोमॅन्टिक थ्रिलर कथा आहे. हो, अगदी. यात प्रेम, रहस्य आणि गुन्हा सगळ्याचा मिलाफ आहे. कथेचा काळ आहे 1940चा आणि ठिकाण आहे शिमला. पण आज आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार आहोत. नाही. आपण जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया की लेखिका या लोकप्रिय जॉनरचा वापर करून काहीतरी वेगळं सांगू पाहतेय का. कारण मला वाटतं या पुस्तकाच्या वरवरच्या थराखाली बरंच काही दडलेलं आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. कारण या कथेला फक्त एक रोमॅन्टिक थ्रिलर म्हणणं म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. ही कथा त्या काळातल्या राजकीय आणि सामाजिक घुसळणीचा एक आरसा आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि या कथेचं खरं वैशिष्ट्य आहे तिच्या सेटिंगमध्ये. 1940चं शिमला. हो. म्हणजे ब्रिटिश राजवटीची उन्हाळी राजधानी. एका बाजूला ब्रिटिश अधिकारी आणि त्यांचं ते ऐशोआरामी आयुष्य, पार्ट्या, पोलो, आणि दुसरीकडे स्वातंत्र्यासाठी धडपडणारा भारत आणि त्याची धग या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचली होती. खरंय. हे दोन जग एकाच ठिकाणी एकत्र आल्यामुळे एक विलक्षण तणाव निर्माण होतो की नाही. आणि लेखिकेने तो तणाव खूप प्रभावीपणे पकडलाय. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. मला वाटतं कथेबद्दल बोलण्याआधी आपण शिमला शहराबद्दलच बोलायला हवं. हो. कारण लेखिकेने त्याचा वापर केवळ एक पार्श्वभूमी म्हणून नाही केलेला. शिमला स्वतःच एक पात्र वाटतं. ते डोंगर, पाईंची झाडं, ती व्हिक्टोरियन वास्तुकला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं धुकं. हो, ते धुकं. ते या कथेचा अविभाज्य भाग आहे. ते फक्त वातावरणात एक गुढता आणत नाही, तर ते म्हणजे कथेतील प्रत्येक पात्राच्या मनातील नैतिक अस्पष्टतेचं, त्यांच्या गोंधळाचं प्रतीक आहे. हो ना. काहीच स्पष्ट दिसत नाही. ना पुढचा रस्ता, ना लोकांचे खरे हेतू. कोण मित्र, कोण शत्रू. बरोबर. हे ओळखणं कठीण होऊन बसतं. जसं धुक्यातून एखादी आकृती अचानक समोर येते, तसंच कथेतील सत्यही हळूहळू आणि अनपेक्षितपणे उलगडत जातं. आणि ते रॉयल हॉटेल जिथे या 3 बहिणी राहतात, हो, ते तर या 2 जगांमधला एक पूल आहे. तिथे ब्रिटिश अधिकारीही येतात आणि भारतीय क्रांतिकारकही गुप्तपणे भेटतात. ती जागाच एका ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे. आणि या ज्वालामुखीच्या केंद्रस्थानी आहे नलिनी मिस्त्री. हो. या 3 बहिणींपैकी सर्वात धाकटी. तिच्यापासूनच सुरुवात करूया का. नक्की. वरवर पाहता ती एक स्वप्न पाहणारी तरुणी आहे. तिला हॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनायचंय. पण तिचं हे स्वप्न फक्त ग्लॅमरसाठी आहे असं मला वाटत नाही. हे स्वप्न म्हणजे तिच्या बंदिस्त आयुष्यातून, त्या हॉटेलच्या मर्यादेतून बाहेर पडण्याची एक तीव्र इच्छा आहे. अगदी. हे एका प्रकारे स्वातंत्र्याचं तिचं स्वतःचं एक रूप आहे, नाही का. अगदी. तिचं हॉलिवूडचं स्वप्न हे तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या शोधाचं प्रतीक आहे. पण कथेचा प्रवास जसा जसा पुढे जातो तसतसा तिच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येत बदल होत जातो. हो. सुरुवातीला तिला वाटतं की अमेरिकेला जाणं म्हणजे स्वातंत्र्य. पण जेव्हा ती देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात ओढली जाते, तेव्हा तिला कळतं की खरं स्वातंत्र्य हे वैयक्तिक महत्वाकांक्षेपलीकडे आहे. तिच्या पात्रातील हा बदल खूप हळुवारपणे आणि नैसर्गिकरित्या घडतो. ती एक स्वप्नाळू मुलीपासून एका अशा स्त्रीमध्ये बदलते जी स्वतःच्या मूल्यांसाठी आणि देशासाठी धोका पत्करायला तयार होते. आणि मग तो संघर्ष सुरू होतो. हो. तिची वैयक्तिक इच्छा आणि देशाप्रती असलेलं कर्तव्य यांच्यात एक संघर्ष सुरू होतो. आणि हा संघर्ष खरा पेट घेतो तो समर ज्युबिली बॉलच्या घटनेमुळे. हो, तो कथेतील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. तोपर्यंत या बहिणींचं आयुष्य हॉटेल सांभाळण्यात, पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात व्यस्त असतं. पण एकाएकी एक भूमिगत क्रांतिकारक गट त्यांच्याकडे मदत मागतो. आणि ती मदत साधीसुधी नसते. अजिबात नाही. तर एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या खुनाच्या कटात सहभागी होण्याची असते. हॉटेल चालवणाऱ्या सामान्य मुलींवर एवढी मोठी जबाबदारी टाकण्याचा लेखिकेचा निर्णय खूप धाडसी आहे. तुम्हाला काय वाटतं, हे पटण्यासारखं आहे का?
मला वाटतं हे पूर्णपणे पटण्यासारखं आहे, कारण लेखिकेनं त्याची पार्श्वभूमी खूप विचारपूर्वक तयार केली आहे. या बहिणी फक्त हॉटेल चालवत नाहीत, तर त्या त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर एकट्या आहेत. त्यांच्यात एक प्रकारची लवचिकता आणि कणखरपणा आधीपासूनच आहे. बरोबर आहे. शिवाय त्यांचं हॉटेल अशा मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे बरीच माहिती सहज मिळू शकते. क्रांतिकारक गट त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या संशयाच्या पलीकडे आहेत. आणि यामुळे त्या बहिणींसमोर एक अशक्य निवड उभी राहते. हो, जर त्यांनी मदत केली तर त्या देशद्रोही ठरतील आणि त्यांचं आयुष्य धोक्यात येईल, आणि जर नाही केली तर त्या आपल्याच लोकांच्या नजरेत गद्दार ठरतील. इथूनच मग तो खेळ सुरू होतो. बरोबर, इथूनच खऱ्या अर्थाने खोटं, रहस्य आणि विश्वासघाताचा खेळ सुरू होतो, जो वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. आणि याच भावनिक आणि राजकीय गोंधळात चार्ल्स नेलर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची एंट्री होते. तो नलिनीच्या प्रेमात पडतो. आता ऐतिहासिक कथांमध्ये शत्रू पक्षातील एक चांगला, दयाळू माणूस दाखवण्याचा एक धोका असतो. तो एक क्लिश बनू शकतो. हो, होऊ शकतो. तुम्हाला वाटतं का की चार्ल्सचं पात्र त्या धोक्यातून सुटतं, की लेखिका त्याला काही वेगळी खोली देते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला चार्ल्सचं पात्र तसंच वाटू शकतं. एक करिश्माई, निळ्या डोळ्यांचा ब्रिटिश अधिकारी जो इतरांपेक्षा वेगळा आहे, जो नलिनीच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतो. पण मला वाटतं लेखिकेने त्याला अधिक गुंतागुंतीचं बनवलं आहे. तो ब्रिटिश राजवटीचा एक भाग आहे, तो त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो, पण त्याच वेळी तो एक व्यक्ती म्हणून नलिनीला आणि तिच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो चांगला किंवा वाईट अशा दोन रंगात नाही, तर तो ग्रे शेड्समध्ये आहे. अच्छा. त्याच्या मनातही एक द्वंद्व आहे, आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य आणि नलिनीवरील प्रेम. म्हणजे नलिनीचा संघर्ष अधिक तीव्र होतो. अगदी. तिचा प्रियकरच तिच्या ध्येयाच्या आड उभा आहे. प्रेम आणि कर्तव्य यांच्यातील ही लढाई केवळ नलिनीच्या मनात नाही, तर चार्ल्सच्या मनातही सुरू असते. म्हणजे हे द्वंद्व दुहेरी आहे आणि यामुळे त्यांच्या नात्याला एक वेगळीच धार येते. पण या सगळ्या तणावात मला या पुस्तकातील सर्वात मजबूत गोष्ट वाटली ती म्हणजे या 3 बहिणींमधलं नातं. नलिनी, नूर आणि आफरीन. हो. अनेकदा अशा कथांमध्ये नायिकेच्या बहिणी किंवा मैत्रिणी या फक्त म्हणजे पार्श्वभूमीला ढकलल्या जातात. बरोबर. पण इथे तसं नाहीये. बरोबर. नूर आणि आफरीन यांची स्वतःची व्यक्तिमत्व आहेत, स्वतःचे संघर्ष आहेत. अगदी. आणि हेच या कथेला एका सामान्य प्रेमकथेपेक्षा खूप वर घेऊन जातं. नूर, सर्वात मोठी बहीण, जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली आहे. तिच्यासाठी हॉटेल म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर तिच्या आईवडिलांचा वारसा आहे. हो. त्यामुळे नलिनी जेव्हा क्रांतीच्या गोष्टी करते, तेव्हा नूरला फक्त देशाचा नाही, तर आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा धोका दिसतो. तिचा संघर्ष हा परंपराविरुद्ध बदल असा आहे. आणि आफरीन? तर दुसरीकडे आफरीन, मधली बहीण, शांत आणि मितभाषी आहे, पण तिच्या मनातही एक बंडखोरीची आग आहे. ती तिच्या कलेतून, तिच्या चित्रांमधून स्वतःला व्यक्त करते. या तिघींचे मार्ग वेगळे आहेत, पण त्या एकमेकींना घट्ट धरून आहेत. त्यांचं नातं हेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र आणि आधार आहे. तुम्ही जे म्हणालात ते मला खूप आवडलं. त्यांचं नातं हेच त्यांचं शस्त्र आहे. कारण त्या काळात जिथे स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, तिथे या तिघी बहिणी फक्त परिस्थितीला सामोरा जात नाहीत, तर त्या सक्रियपणे आपला इतिहास घडवत आहेत. बरोबर. त्या कुणाच्या तरी कथेतील सहाय्यक पात्र नाहीत, तर त्या स्वतःच्या कथेच्या नायिका आहेत. समाजाच्या अपेक्षांविरुद्ध जाऊन त्या धाडसी निर्णय घेतात. आणि म्हणूनच ही कथा केवळ स्वातंत्र्याच्या लढ्याची नाही, तर स्त्री शक्तीची आणि भगिनी भावाची म्हणजे सिस्टरहूडची सुद्धा आहे. हो ना. जेव्हा परिस्थिती बिकट होते, तेव्हा त्या एकमेकींच्या चुकांवर पांघरून घालतात, एकमेकींना सांभाळून घेतात आणि एकत्र येऊन संकटाचा सामना करतात. या कथेतून एक खूप सुंदर संदेश मिळतो की शौर्य फक्त रणांगणावर दाखवायचं नसतं. रोजच्या जगण्यात, आपल्या माणसांसाठी उभे राहण्यात, कठीण परिस्थितीतही नैतिकता न सोडण्यात खरं शौर्य असतं. आणि या बहिणी तेच शौर्य दाखवतात. तर एकंदरीत पाहता हे पुस्तक अनेक पातळ्यांवर यशस्वी ठरतं. यात रोमॅन्स आहे जो तुम्हाला गुंतवून ठेवतो आहे, एक थ्रिलर आहे जो तुम्हाला शेवटच्या पानापर्यंत उत्सुक ठेवतो, नक्कीच, आणि एक कौटुंबिक नाट्य आहे जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतं. पण या सगळ्याच्या पलीकडे ही एका देशाच्या आणि त्यातील लोकांच्या ओळखीच्या शोधाची कथा आहे. स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाला काही ना काही किंमत मोजावी लागते, हेच ही कथा पुन्हा एकदा अधोरेखित करते. अगदी. ही कथा वाचून झाल्यावरही मनात रेंगाळत राहते आणि ती आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा प्रेम आणि कर्तव्य किंवा वैयक्तिक सुख आणि मोठी सामाजिक जबाबदारी एकमेकांसमोर उभे टाकतात, तेव्हा घेतलेला निर्णय
तो कधीही पूर्णपणे योग्य किंवा पूर्णपणे चुकीचा असू शकतो का? खूप खोल प्रश्न आहे हा. प्रत्येक निवडीचे परिणाम असतात आणि त्या परिणामांसह जगणं हेच खरं आव्हान असतं. नलिनी, चार्ल्स, नूर आणि आफरीन या प्रत्येकाला आपापल्या निवडीचे परिणाम भोगावे लागतात. ही कथा त्या परिणामांची आणि त्यातून येणाऱ्या शहाणपणाची आहे. आणि हो, एक खास गोष्ट सांगायची आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. वा, छान उपक्रम आहे. हो ना. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com या AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्मने पाठिंबा दिला आहे, जिथे पुस्तक खरेदी करण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की तपासा. आणि जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद.